नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग BMC सीरीजमधला हा 15वा आहे, ज्यामध्ये आपण बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024च्या जे की आपलं कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की लिपिक जे हे पद आहे, या पदाकरता आपण मुंबई विषयीची आपली एक सिरीज जी की स्टार्ट आहे। मागील काही दिवसापूर्वी आपण ही सिरीज स्टार्ट केलेली होती, परंतु मध्यंतरीच निवडणुकीच्या काळामुळे आपण ती सिरीज तिथं स्टॉप केलेली होती। आजपासून जे आपण ही सीरीज कंटिन्यू करत आहोत आणि एग्जाम दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण सकाळी जे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक अपडेट दिलेली होती, ज्यामध्ये जे आहे आज जे आहे त्याचे ॲडमिट कार्ड येण्याचे जे चान्सेस आहेत जे की त्याचे अपडेट असं पाहायला मिळत आहे। जर पाहू आपण, जर अशी खरोखर आज सायंकाळपर्यंत अपडेट आली तर तुम्हाला त्याची अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि यूट्यूब चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी आपला अभ्यास थांबवला होता त्यांना जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल, त्यांना ही परीक्षा पास व्हायची असेल, त्यांनी आता वेळ न वाया लावता तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली तुमचा अभ्यास आता सुरू करा, कारण का येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे जे की खूप कमी आहे वेळ वगैरे। तर पाहू आपल्या आजच्या या भागमधील काही BMC स्पेशलचे महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, तर मुंबईचे जुने नाव काय होते? तर आपण आता बेसिक पासूनच स्टार्ट केलेला आहे आणि आता BMC स्पेशलचे आपले भरपूर सिरीज म्हणजे की आता येणारे असेल इथून भरपूर सारे आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत, कारण का शेवटच्या दिवसांमध्ये जेवढं काही आपलं चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल तेवढं आपल्यासाठी बेटर असते या दृष्टिकोनातून। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की बॉम्बे। BMCचं जे जुनं नाव आहे मुंबईचं ते बॉम्बे असं होतं। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, भारताचे न्यूयॉर्क कोणत्या शहराला म्हटले जाते? जे की भारताचे न्यूयॉर्क म्हणून कोणाला ओळखलं जातं, कोणत्या शहराला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मुंबई आपल्या शहराला ओळखलं जातं। त्यानंतर प्रश्न 3, जगातील टॉप 10 व्यवसाय केंद्रापैकी भारताचे कोणते शहर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मुंबईच याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 4 आपला, मुंबईचे नाव कोणत्या देवीच्या नावावर ठेवले गेले आहे? तर मुंबईचं नाव, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबादेवी। तर मुंबादेवीच्या नावावर जे आहे जे की मुंबईचं नाव हे ठेवण्यात आलेलं आहे। आणि एक सर्वात मोस्ट जे की IMP प्रश्न म्हणून तुम्ही याला पाठांतरच करून ठेवा, कारण का हे यावर येणार म्हणजे येणार परीक्षेत। त्यानंतरचा प्रश्न 5वा आपला, मुंबईतील प्रति व्यक्ती उत्पादन किती आहे? मुंबईमधील प्रति व्यक्तीचं उत्पादन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, जे की 48,954 रुपये एवढं जे आहे जे की मुंबईतील प्रति व्यक्ती उत्पादन आहे। ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला, मुंबईचे मूळ रहिवासी कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोळी जाती। तर जी कोळी जी जमात आहे ती जी आहे जी की मुंबईची मूळ रहिवासी जमात आहे। ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, भारताचा सर्वात मोठा जे की शेअर बाजार कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कच, की मुंबई शहरामध्ये जे काही आहे मोठा शेअर बाजार आहे। ऑप्शन नंबर क याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, मुंबई शहर कोणत्या नदीच्या तटीय भागावर वसलेलं आहे? मुंबई हे शहर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उल्हास नदीच्या काठे जे की तटीय भागावर वसलेलं आहे। ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि तुमचे जे BMC स्पेशलचा सेक्शन असणार आहे GKचा, त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणारे आहेत। जे काही BMCचे डिपार्टमेंट्स आहेत, त्यानंतर BMCचा जो सर्वार्डिंग आहे त्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न असतील। त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे पुढील, दक्षिण आशियातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणतं आहे? जे की दक्षिण आशियामधील म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे जे आहे सर्वात जे की व्यस्त विमानतळ आहे। त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, मुंबईची एकूण लोकसंख्या किती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब, जे की 3,30,00,000 एवढी जी आहे जे की मुंबईची लोकसंख्या आहे। ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तुम्ही अजूनही BMCच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मित्रांनो ई-बुक जर मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही ते मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित BMCचा लेटेस्ट
मित्रांनो सर्व काही ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला बीएमसीची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील मित्रांनो आपण उपलब्ध करून देत आहोत. जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही. त्या ठिकाणी जरी लावला मित्रांनो तुमचे पैसे घालून तरी मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण बीएमसीचा टीसीएस पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण बृहमुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काही ए टू झेड माहिती आपण मित्रांनो यामध्ये कव्हर करून दिलेली आहे. त्यासोबत मित्रांनो टीसीएसचे जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे. महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये आहेत मित्रांनो. त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी मित्रांनो याद्वारे तुमची केली जाणार असेल. त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ऍड केलेला आहे. त्यासोबतच बीएमसीची जी संपूर्ण काही माहिती पुस्तिका मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक मित्रांनो लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. जसे मित्रांनो ही जी संपूर्ण काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार असेल ते संपूर्ण मित्रांनो पेड स्वरूपाचं आहे, हे देखील लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण हे ठेवलेलं आहे. जर तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या व उत्तम तयारी लागून मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल मित्रांनो 100% तुम्ही याचा अभ्यास करा मित्रांनो. तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन याद्वारे होणार असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सलशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळेल मित्रांनो, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. 100% ट्रस्टेड आहे मित्रांनो. तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाईल. त्यासोबतच तुम्हाला 100% सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता मित्रांनो. तुम्ही अजूनही बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी असलेलं आपलं स्पेशली टेस्ट सिरीज आणि नोट्स किंवा बीएमसी माहिती पुस्तिका घेतली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आलेली आहे आणि ती एक्झाम ओरिएंटेड संपूर्ण काही त्यामध्ये आपण कव्हर करून दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम त्या ठिकाणाहून कंप्लीट होणारा असेल. त्यामुळे तुम्ही घेतला नसेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतर प्रश्न 11 आपला, भारताच्या जीडीपी मध्ये मुंबईचा वाटा किती % आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 5% आहे, जे की भारताच्या जीडीपी मध्ये मुंबईचा वाटा. त्यानंतरचा प्रश्न 12 आपला, जे की भारताचं पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की बोरीबंदर या ठिकाणी भारताचं पहिलं रेल्वे स्टेशन आहे. त्यानंतर प्रश्न 13, मुंबईचा मुख्य सण कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की गणेश उत्सव हा जो आहे मुंबईचा मुख्य सण आहे. त्यानंतरचा प्रश्न 14, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित राजकीय कुटुंब कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ठाकरे कुटुंब जे आहे, जे की मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित राजकीय कुटुंब आहे. त्यानंतरचा प्रश्न 15 आपला, मुंबईचं उच्च न्यायालय कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मुंबई या ठिकाणीच आहे. महाराष्ट्राचं उच्च न्यायालय म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर ऑप्शन नंबर ड हे मुंबई याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 16 असा आहे पुढील, मुंबईत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबईत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क 6. तर मुंबईत जे आहे एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 17, गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर ऑप्शन नंबर जे की ड याचं उत्तर होईल मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, बॉम्बेचे नाव मुंबईत कधी बदलले गेले? तर कधी त्याचं ट्रान्सलेशन झालेलं होतं बॉम्बेचं नाव मुंबईमध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1995 साली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 19वा असा आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ, जे की नागपूर या ठिकाणी जे आहे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 20वा, तांडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 21वा, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सांगली मध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 22 आपला, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गृहनगर कोणते आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मुंबई हे आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 23वा, मिनी इंडिया कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, दिल्ली या शहराला जे आहे मिनी इंडिया असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 24 आपला, 26/11 हल्ला मुंबईतील कोणत्या प्रसिद्ध हॉटेलवर झाला होता? जे की 26/11चा जो प्रसिद्ध हल्ला होता. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की ताज हॉटेल आणि ओबेरॉय या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये मुंबईत जो 26/11चा दुर्दैव हल्ला झालेला होता तर तो या ठिकाणी झालेला होता या हॉटेलवर, ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल. त्यानंतरचा प्रश्न 25 आपला,
पारशी समुदाय सर्वाधिक कोणत्या शहरात सापडतो? तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या शहरामध्ये पारशी समुदाय हा सर्वाधिक जो की या शहरामध्ये जे की आढळतो किंवा सापडतो. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप 25 क्वेश्चन्स होते जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर BMC कार्यकारी सहाय्यक एक्झामची अपडेट पाहता तर आपल्याकडे खूप कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या कमी दिवसामध्ये आपण BMCची संपूर्ण काही बेसिकची माहिती जी आहे स्पेशल सिरीज आता आपण इथून कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे तुम्ही देखील कंटिन्यू करा जर तुम्हाला ही परीक्षा चांगल्या मार्काने पास व्हायची असेल तर. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं TCS पॅटर्न आधारित सर्व काही स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यामध्ये आपण सर्व काही स्टडी मटेरियल कव्हर करून दिलेलं आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही माहिती सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.